अखेरकार खूप दिवसानंतर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली। शेतकरी मित्रांनो, बँक खात्याकडे लक्ष द्या, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा झाली आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीची तरतूद म्हणजेच की नमो शेतकरी हप्ता वाटप करण्यासाठी तरतूद हजारो लाखो म्हणजेच की कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे। सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असून आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आणि फक्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नव्हे, तर केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये, अशा पद्धतीने हे 4000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील। आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून अखेरकार शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसानंतर शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर सरकार देखील शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून सरकारने शेतकरी बांधवांच्या योजनांसाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे। आता नमो शेतकरी योजना असेल तर नमो शेतकरी योजनासाठी हजारो कोटींची शेतकरी बांधवांनो तरतूद करण्यामध्ये आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। तसेच सरकारने शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीची देखील घोषणा केली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही 2 लाखापर्यंत म्हणजे करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला असून आता नक्की यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। परंतु सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, तर असे अनेक देखील प्रश्न शेतकरी बांधवांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। परंतु शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता नमो शेतकरी योजना बंद झाली अशी देखील चर्चा सुरू झाली होती आणि त्यावरूनच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। दत्तात्रय भरणे म्हणाले की म्हणजेच की राज्याचे कृषी मंत्री म्हणाले की नमो शेतकरी योजना ही बंद झाली नाही आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, असं स्पष्टीकरण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे दिलं होतं। आता त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नमो शेतकरी योजना बंद झाली नाही हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे। मग नेमका हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मग नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत खात्यावरती जमा होणार, हे जाणून घेणं देखील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आवश्यक आहे। आता सध्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या आपल्याला म्हणजेच की बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा झाला, नमो शेतकरी योजनेचा हप्ता काल जमा झाला, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार। तर अशा पद्धतीच्या बऱ्याच साऱ्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत। आता काही बातम्यांमध्ये दररोज असं सांगण्यामध्ये येत आहे की आज खात्यावरती पैसे जमा झाले, तर शेतकरी बांधव काय करतात, बँकेकडे चक्रा मारत राहतात, आज तरी पैसे आमच्या खात्यावरती जमा झाले असतील, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसतो। त्यामुळे सध्या शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळत होते। परंतु सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद झाली असल्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। खरं तर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे 3 ते 4 महिन्यांचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झालेला आहे। परंतु आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही।
नाही. काही कारणास्तव नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला विलंब झाला असला तरी अखेरकार हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे. आता नेमके नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे जमा होणार, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नेमके आज कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती नेमके पैसे कधी जमा होणार, तुमच्या जिल्ह्याचा नंबर आलेला आहे की नाही, तुमच्या तालुक्याचा नंबर आलेला आहे की नाही, ही सविस्तरपणे माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला पण लाईक करा. तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट. आता इथे पहा, शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की एकूण 4,000 रुपये आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील 2 ते 3 तासामध्ये वितरित सुरू. आता शेतकरी बांधवांनो पहा, तुमच्या खात्यावरती पुढील 2 ते 3 तासामध्ये वितरित हप्ता सुरू झालेला आहे. आता तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, परंतु या फक्त 15 जिल्ह्यामध्येच पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे. पुढील 2 ते 3 तासामध्ये जो टप्पा वितरित केला जाणार आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून, तो फक्त या 15 जिल्ह्यामध्येच वितरित केला जाणार आहे, असं देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता आपण सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती देखील 4,000 रुपये जमा झाल्याचा तुम्हाला देखील मेसेज पाहायला मिळणार आहे. तर आता चला सविस्तरपणे पाहूया जिल्ह्यांची यादी. नंबर 1 वरती आहे हिंगोली. हिंगोली मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण रखडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे. हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील जर शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून 22वा हप्ता एकत्रपणे 4,000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा केली जाणार आहे. त्यानंतर गोंदियामधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे. तुम्हाला देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एकूण 4,000 रुपये हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर बुलढाणामधील जर शेतकरी असाल, बुलढाणामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती नमोचा हप्ता कधी जमा होणार, पीएमचा हप्ता कधी जमा होणार, तर आता बुलढाणामधील जर शेतकरी असाल तर ही काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला देखील गरज नाहीये. तुम्हाला देखील आता एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, किंवा बीड मधील कोणता पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तरी देखील आता तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जालनामधील जर शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपवण्यामध्ये आलेली आहे. तुम्हाला देखील एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यात सुद्धा एकत्रपणे 4,000 रुपये 2 योजनांची अशी मिळून रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर नंदूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.